about just cloth. It's काय a ways to the express our personality, cultures and confidence. मग त्यांनी सिम्पल लँग्वेज मध्ये लिहिलंय. आता यूज प्रायमर इफ यू वॉन्ट टू मेकअप लास्ट लॉंगर. हे असे जे वर्ड आहेत हे चॅट जीपीटीचे आहेत, ते तुम्हाला समजत नाही. स्किन प्रिप काय असतं तर हे तुम्हाला समजणार नाही चॅट जीपीटीची लँग्वेज, पण तिने जे सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिले ते लवकर समजतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जी वेबसाईट एक नंबरला रँकिंग होते, तुम्ही काय करता, तुमच्या क्लासमध्ये मुलं असतात, पण ते तुम्ही कोणाचा आदर्श घेतात, कोणाच्या नोट्स फॉलो करतात, जो फेल झालाय त्याच्या का जो टॉपर आहे त्याच्या. मग तुम्ही असं करा की हा जो कीवर्ड आहे तो काय करा, कॉपी करा, आणि हा कॉपी करून तुम्ही काय करायचं, गुगलवरती सर्च करा. आता इथं गुगलवरती मी जेव्हा सर्च करतो, मी काय शिकवतोय तुम्हाला, कंटेंट रायटिंग शिकवतोय. मग कंटेंट रायटिंग मध्ये सगळ्यात एक नंबरला कोणता ब्लॉग येतोय, युट्यूबचे ब्लॉग येतात. मला तर काय पाहिजे, आपला नॉर्मल ब्लॉग पाहिजे. मग इथं लिहिलेलं आहे मेकअप टिप्स अँड हॅक्स. हे कोणतं आहे, यांनी लिहिलेलं आहे तो कंटेंट लिहिणे. तर मग हा कंटेंट जसा आहे तसंच कॉपी करायचा. त्यांनी जसं टायटल लिहिले तसंच टायटल लिहायचं. पण आपण काय करायचं, ह्याला आपल्या लँग्वेजमध्ये हे करा. देअर इजंट अ राईट or wrong a way to do makeups, but there is the makeup hacks that can. इथून जरी केला add loses power to the equalizer, set your lipstick to the make it last longer. हे जे टिप्स आहेत तर हे आपल्याला काय करावं लागेल, आपल्या शब्दात लिहावं लागतील. पण आपल्याला तर इंग्लिश येत नाही, मग त्यावेळेस काय करायचं, तर हे कॉपी करायचं. त्यावेळेस आपण काय करणार, हे कॉपी करणार, आणि ते कॉपी करून काय करायचं, दिसतंय ना, हे जसं आहे तसंच कॉपी करायचं, इथून कॉपी करायचं. आजचा टॉपिक मी काय शिकतोय, एसईओ शिकवतोय, पण एसईओ मध्ये भरपूर सारे आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, कंटेंट इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज कंटेंट. मी एवढा कंटेंट कॉपी केला, कंट्रोल सी. मग निकिता जसं आहे तसं कंटेंट कॉपी करू का मी ह्याच्यामध्ये, नाही सर. का नको, कारण आपण काय सांगितलंय, कॉपी केलेलं कंटेंट चालेल का, कॉपी करून बरोबर, कॉपी कंटेंट चालत नाही. मग कॉपी कंटेंट युनिक कसा करायचा आहे, स्नेहल शेजल तू सांग. तुला असं कंटेंट कनेक्ट करायला सांगितलंय का, तुला काय सांगितलंय ते कसं कनेक्ट करायचं, मुजीब कसं कनेक्ट करायचं आता, एवढी वायर कशाला आणली, आणि दिसतं का व्यवस्थित, नाही दिसत. हा? ते वायरिंग कनेक्ट केलं होतं. ऑनलाईन वाल्यांना समजलं पाहिजे, बाकी ऑफलाईन वाल्यांना नाही समजलं तरी चालेल. ऑफलाईन वाले सगळेच हुशार आहेत. तर काय करतो मी, ब्लॉग लिहितोय. ब्लॉग कसा लिहायचा माहिती तुम्हाला, ब्लॉग कसा क्रिएट करायचा तुमच्या दोघांना माहिती का, काय केलं त्या दिवशी नव्हतात का तुम्ही, परवा दिवशी सॅटर्डे फ्रायडे नव्हतात का, काय केलं, ब्लॉग कसा क्रिएट करायचा, काय सर्च कर, blogger.com वरती जायचं, एंटर केलं, इथं तुम्हाला क्रिएट करायचं. तुमचा ऑलरेडी जर ब्लॉग एका ईमेल आयडी वरती किती सर ब्लॉग असतात. सर हा बोला. स्क्रीन दिसत नाहीये तुमची. हा, एका ह्याच्यावरती किती ब्लॉग क्रिएट करू शकतात, एका ईमेल आयडी वरती, एका ईमेल आयडी वरती किती ब्लॉग करू, आता ह्याचा ऑलरेडी ब्लॉग आहे,
मला जर नवीन ब्लॉग क्रिएट जर करायचा असेल तर कुठं जायचं? इथे दिसतंय का? न्यू ब्लॉग त्याच्यावरती क्रिएट करायचं तुम्हाला न्यू ब्लॉग. पण आता ऑलरेडी ह्यांनी काय केलंय, एक ब्लॉग क्रिएट केलाय. नवीन जर पोस्ट करायची असेल, ह्या ब्लॉगचं नाव काय आहे? इथं दिसतंय. किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण दिसतात, भरपूर सारे ब्लॉग येतं. तुम्ही काय केलं, न्यू ब्लॉग क्रिएट करायला गेलात तर तुम्हाला खाली दिसेल. रेडी सेट ग्लो नावाने त्यांनी अकाउंट क्रिएट केले. नंतर काय आहे, बेडरूम इंटिरियर डिझाइन आणि इन्फो दोनच ब्लॉग आहेत त्याच्या ईमेल आयडी मध्ये. अजून नवीन जर ब्लॉग क्रिएट करायचा असेल तर टिप्स बाय निकिता, नंतर काय लिहू शकता तुम्हाला जे ब्लॉग क्रिएट करायचं ते. मग एका ईमेल आयडी मध्ये तुम्ही मल्टिपल डिजिटल मार्केटिंगचा एक करू शकता, नंतर इंटिरियरचा करू शकता, नंतर फोटोग्राफीचा करू शकता. तुम्हाला जेवढे करायचे आहेत तेवढे तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जर एक ब्लॉग आता हा रेडी टू सेट ग्लो केलाय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, मेकअप रिलेटेडच तुम्हाला सगळं कंटेंट लिहावं लागेल. मग इथं त्यांनी एक ब्लॉग क्रिएट केलेला आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी टायटल दिलंय टिप्स फॉर मेकअप, आणि इथं हा जो कंटेंट आहे हा कॉपी करून टाकलेला आहे. कोणाचा कॉपी केलाय? चॅट जीपीटीचा. पण चॅट जीपीटीचं कंटेंट थोडासा रेडी होत नाही, म्हणून आम्ही काय केलं, गुगलवरती काय केलं, टाकला. काय टाकलं? गुगलवरती सर्च केलं टिप्स फॉर मेकअप, आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे ब्लॉग आले. तर हे ब्लॉग आल्यानंतर आम्ही एका ब्लॉगवरती क्लिक केलं. कुठे क्लिक केलंय? हे एक नंबरला जे दिसतंय ना, त्याला कॉपी केलं. मग त्यांचा कॉपी करून जर आपल्या ब्लॉगमध्ये जर टाकला तर आपल्याला काय फायदा होईल का? का नाही होणार? हां, कॉपी कंटेंट आहे. आपल्या एस-सी-ओमध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं, की आपला जो कंटेंट आहे तो कॉपी नसला पाहिजे. मग जर तो कंटेंट कॉपी नसला पाहिजे, मग आपल्याला काय करायचं, ह्याला युनिक कंटेंट करायचा आहे. मग युनिक कंटेंट मी कसा करणार? तर कंट्रोल-सी करणार आणि डायरेक्ट ChatGPTमध्ये सॉरी डायरेक्ट मी इथं टाकणार. मग इथं टाकला तर आपला कंटेंट युनिक झाला का? नाही. हा कंटेंट कॉपीड झाला. दुसरं त्यांनी सांगितलं होतं, की हा जो कंटेंट आहे हा मोर दॅन 800 वर्ड असला पाहिजे. तर 800 वर्ड आहे का? कसं चेक करायचं ते? कॅरेक्टर काउंटिंग ह्या टूलने यूज करायचा. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन द्यायचं, तरच तुमचा कंटेंट काय होतो, रँकिंग होतो. मग टायटल जो सगळ्यात जास्त कीवर्ड सर्च केला जातो तो कुठे लिहिला जातो? हेडलाईन मध्ये. बरोबर आहे. मग ह्याचं हेडलाईन काय आहे? टिप्स फॉर मेकअप. मग हा सर्च केला जातो का? किती लोक सर्च करतात? डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिला जातो? मेटा डिस्क्रिप्शन मध्ये 3 नंबरचा, डिस्क्रिप्शन मध्ये 2 नंबरचा कीवर्ड, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे 3 कीवर्ड तुम्हाला युजच करावं लागतात. जर तुम्ही चुकीचं कीवर्ड लिहिलं तर लोक सर्च करतात का नाही हे तुम्हाला समजणार. असं जर कंटेंट लिहिलं तर लोक काय म्हणतील, यांनी कॉपीड कंटेंट आहे, गुगल तुम्हाला रँकिंग नाही करणार. मग कंटेंट लिहिताना कोणता टूल यूज करायचा तुम्हाला सांग, माहिती आहे का तुला? कंटेंट आता कॉपी कंटेंट आपल्याला युनिक करायचं आहे, तर कसं कोणता कंटेंट लिहिणार, कोणता टूल यूज करणार निकिता? पूजा शिंदे माहिती, प्रज्ञा? बोला. निकिता आवाज नाही का येत? आवाज वाढव रे, आणि चार्जर पण दे. नाही काय? माहिती सर. नाही माहिती. तर मग आता आपल्याला युनिक कंटेंट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला टर्बो आर्टिकल स्पिनर वापरायचं. कोणता टूल वापरायचा? टर्बो आर्टिकल स्पिनर हा एक टूल आहे, तो आपलं काम सोपं करतो. तर कसा करायचा? एंटर केला, त्याच्यावरती क्लिक करायचं, इथं कंटेंट कॉपी केला सगळा झालं. आणि ह्याला काय करायचं, इमेज मध्ये जे दिसतंय ते व्हेरीफाय करायचं. 7FV. आता इथं काय करायचंय, वाव युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुल. झाला का कंटेंट चेंज? ऍड फ्री पॉवर फॉर युअर
डू यू हॅव आता इथं काय लिहिलं होतं ते तुम्हाला खाली मी तुम्हाला काय करतो कॉपी करून दाखवतो. किंवा आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघू. पहिलं सेंटेन्स आणि हे काय वेगळं आहे का बघू. हे ब्लॉगमध्ये आपण कॉपी केलतं किंवा इथं कॉपी करून दाखवू. असंच लिहिलं होतं कंटेंट. काय होतं कंटेंट? डू यू ऑल्सो हॅव अ मग कंटेंट कसा चेंज होतो ते बघा. स्कॅन्टी लॅशेस आलं. हा जो वर्ड आहे तो काय झाला चेंज झाला. लॅशेस शब्द तसाच राहिला. ऍड फ्री पावडर फॉर युअर इथं ऍड इथं लिहिलेलं आहे आणि आता इथं काय लूज पावडर. मग ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तुमचं सिमिलर वर्ड आहेत ना ते थोडेसे चेंज होतात फक्त. तुम्हाला एक पहिल्यांदा सिंपल एक सेंटेन्स मी बनवून दाखवतो. म्हणजे आपलं एक जे नेहमीचे सेंटेन्स आहे ना इथं काय लिहू अ, हे कसं वर्क करतं ब्युटिफुल हॅव्हिंग हा कंटेंट लिहिलेला आहे. मग हा कंटेंट जर आपण स्पिन केला रिफ्रेश करतो एकदा मी आणि हा जर कंटेंट मी काय केला स्पिन केला तर तुला काय वाटतंय काय होईल ह्याचं मिनिंग सेमच राहतं. एफ 5 ए काय ते सेंटेन्स स्ट्रक्चरचे. काय म्हणतात ते तुम्ही आवाज आला नाही तुमचा घरी बोलत सेंटेन्सचं होत. स्ट्रक्चर चेंज होतं. बरोबर. मीनिंग. मिनिंग सेमच राहतो फक्त आणि ते स्पिन करायचं. काय झालं अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल स्पेस गोइंग टू NMD इन्स्टिट्यूट झालं का चेंज काय चेंजच नाही झाला. हम्म काय चेंज झालं सांगा. सक्सेसफुल फक्त त्यांचं काय केलंय आपण काय टाकलं होतं बघा हे एकदा परत चेंज झालं का नाही. फक्त काय झालंय ए कॅपिटल झाला जसं आहे तसंच सेंटेन्स राहिलंय. मग असं जर झालं तर मग ते कॉपीडच होईल. मग आता काय करणार आपण मी तर शिकवताना तुम्हाला काय सांगतोय की तुमचा कंटेंट कॉपी नसला पाहिजे तुमचा कंटेंट युनिक असला पाहिजे. मग त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला हा कंटेंट काय करायचा कंट्रोल V करायचा आणि स्पिन करायचा. मग मी आता तुम्हाला एक काय करतो एक कंटेंट आपण Google वरती सर्च केलाय. काय सर्च केलाय मेकअप रिलेटेड टिप्स फॉर आणि जो कंटेंट एक नंबरच्या पेजवरती येतोय ना तोच कॉपी करायचा आहे कंटेंट किंवा इथं आलाय कंटेंट ह्यांच्या वेबसाईटवरती आलाय ना मग ह्यांची वेबसाईट कशामुळे रँकिंग झाली तर त्यांनी काय टायटल दिलंय 10 मेकअप टिप्स फॉर द जॉर्जियस बेबी स्किन. मग ह्याच्यामध्ये मी काय करतो हा पहिली टिप आहे स्टार्ट विथ द स्किन प्रिपेअर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा तुमच्या स्किनची केअर करायला शिका प्रिपरेशन करायला शिका. मग इथून सुरुवात करणार मी शिफ्ट दाबणार आणि खाली 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 घेऊन जाणार कंट्रोल C करणार. पहिले सेंटेन्स काय आहे वाचा बिफोर वर्किंग ऑन युअर complexion you need to be make sure your skin is a squeaky clean and moisturized. मग ह्याच्यामध्ये मी जातो परत एकदा टाकतो
आता हे छोटंसं सेंटेन्स होतं त्याच्यामुळं जसं आहे तसंच राहिलं होतं असं मला वाटतंय. मग परत एकदा जाऊ आपण आणि बघू की ह्यांचा कंटेंट चेंज होतोय का. आधी आपल्याला रिफ्रेश करायचं म्हणजे ते सगळं जे आलं ते निघून जाईल. कंट्रोल व्ही करायचं आणि नंतर काय करणार मी, हा जो कंटेंट आहे प्रत्येक वेळेस नवीन कॅप्चा येतो तो टाकायचा, सी पी स्मॉल के, आणि नंतर काय करणार, स्पिन करणार. मग थोडासा चेंज होतोय का बघू. इथं तर खाली झालेलं आहे त्यांनी स्पिन झालेला. काय होतं, झालं का आता चेंज. बिफोर रनिंग टू युअर कॉम्प्लेक्स सेशन काय झालं होतं, यू वॉन्ट टू मेक शुअर युअर स्किन इज. मग आता इकडे पहिल्यांदा आपण जो कंटेंट पाहिला होता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. बिफोर वर्किंग ऑन युअर, मग आता इथं काही चेंज झालंय का. मग ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाला. का चेंज नाही झाला. बोल. आपण फक्त इथं रिफ्रेश करतोय म्हणून नाही झाला. काय करायचं इथं, इंटर ऍड केलं, कंट्रोल व्ही, स्टार्ट विथ स्किन प्रेप. बिफोर यू वर्किंग ऑन युअर कॉम्प्लेक्शन यू नीड टू मेक शुअर युअर स्किन इज अँड क्लीन अँड सॉरी एनी ग्रीन दिसते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, आपण पहिलं सेंटेन्स वाचलंय ते, याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल एस आर दिसत नाही का. स्क्रीन नाही दिसत आहे सर. आता दिसते ना स्क्रीन. हो. तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे, तुम्ही आपापल्या चेहऱ्यात बघा. मोबाईल मध्ये जॉईन करा, नाहीतर ते बंद करून चालू करा. हा, ठीक आहे. नाही दिसत ते माग आहे, तुला दिसतंय का काय. हा ठीक आहे. एक काम करा, तुम्ही ह्यांना लॅपटॉप द्या. हा, तुम्ही लॅपटॉप द्या ह्यांना, तुम्ही तिकडे बघा त्या स्क्रीनकडे. नाही, राहू द्या राहू द्या. हा, तुम्ही त्याच्यात बघा, ते बघतील, त्यांना समजतं लँग्वेज. 7SRCT हे टाकलं आणि इथं काय केलं आपण, स्पिन केलं. दिसते ना स्क्रीन सगळ्यांना ऑनलाईन वाल्यांना. हो सर. झालं. आता झालं का. झालं. बिफोर वर्किंग ऑन यू हॅव कॉम्प्लेक्सेशन यू नीड टू मेक शुअर स्किन इज सिग्मेंटेड. आता हे काय म्हणजे सक्सेस झालं, पण चेंज झालं का. तुला काय समजलं. मी वर्क त्याच्यामुळे 3 वेळा मी तुला कंटेंट दाखवला, त्याच्यामुळे म्हणलं ह्याच्यात बघा. इथं चेंज झालं का नाही झालं. बिफोर ऑपरेटिंग इन युअर कॉम्प्लेक्सेशन यू नीड टू मेक शुअर युअर स्किन इज. म्हणजे जसं की आता ब्युटिफुल आहे, ब्युटिफुलचं काय झालं, दुसरा वर्ड झाला. ऑपरेटिंग झाला शब्द. तुम्हाला जर इथं नसेल समजलं तर इथं बघा, कुठं आपण कोणता कॉपी केलाय कंटेंट, कुठून कॉपी केला होता तिथं बघा. इथं कॉपी केला होता. बिफोर वर्किंग ऑन युअर, वर्किंग होतं का, वर्किंगचं काय झालं, ऑपरेटिंग झालं. आता तुम्ही बघा, नवीन जर कंटेंट तुम्ही कॉपी केला आणि इथं जर रिप्रेस जर केलं तर तुमचं कंटेंट युनिक होईल का. 90% लोक इथं चूक करतात. मला फक्त एवढी चूक दाखवायची होती. त्याच्यामुळे काय करायचं, पूर्ण बॅक जायचं, पुन्हा एकदा टर्बो आर्टिकल स्पिनर टाकायचं. झाला का पूर्ण कंटेंट युनिक, झाला का. इथं काय ऑपरेटिंग वर्ड आला आणि इथं काय होता, वर्किंग होता. बाकीचं तर हे चेंज नाही होणार.
जसं की आता एन-एम-डी इन्स्टिट्यूट आहे, तर एन-एम-डी इन्स्टिट्यूटचे एन-एम-डी क्लासेस होऊ शकतं. म्हणजे सिमिलर वर्ड आहे, तर ते फक्त टर्बो आर्टिकल स्पिनर चेंज करतो. मग ते आता सपोज हा कंटेंट युनिक झालाय का नाही, हे परत एकदा काय करायचं, हा कंटेंट कॉपी करायचा पूर्ण. कंट्रोल E करणार मी, कंट्रोल C करणार आणि माझ्या ब्लॉगमध्ये टाकणार. का? कारण हा युनिक कंटेंट आहे. ब्लॉग कसा लिहायचा मी तुम्हाला सांगतो. पण आता ह्याची लँग्वेज तर किती मोठी झाली. खूप मोठं झालं. मग जर असं झालं तर कंटेंट रँकिंग होईल का? कारण आपला मेन मुद्दा काय आहे? दिसायला तो चांगला दिसला पाहिजे. मग असं झालं तर ते चांगलं दिसतंय का? दिसतंय का चांगलं? मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सोबत कॉपी केलेलं सगळं सोबत होणार. मग हे व्यवस्थित दिसतंय का? काय केले आपण? इथून कॉपी केले. मग ते परत एकदा जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये टाकावं लागेल. आणि हा जो कंटेंट आहे तो पूर्ण युनिक आहे का? ते चेक करावं लागेल आपल्याला. मग मी कुठं जाणार? 9 डॉटमध्ये जाणार आणि 9 डॉटमध्ये आपल्याला डॉक्समध्ये जायचंय आणि तिथं तुम्हाला कंटेंट काय करायचंय? पेस्ट करायचं. नाहीतर मग तुम्ही काय करू शकता? अजून मी एक सांग, एक तर इथं कॉपी करा किंवा डायरेक्ट तुमच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही काय करू शकता? तुमचं कंटेंट कॉपी करू शकता. कंट्रोल व्ही. व्हॉट इज कंटेंट रायटिंग? कुठं डायरेक्ट ब्लॉगमध्ये करायचं का नाही? इथं झालं. आता व्यवस्थित दिसतोय का? आता इथून कॉपी करा. कंट्रोल ए, कंट्रोल सी आणि कुठे करणार आपण? आता ब्लॉगमध्ये पूर्ण कॉपी करणार. तर तुम्हाला कंटेंट ठीक वाटला? आता व्यवस्थित वाटला का? आणि याला टिप्स फॉर मेकअप नाव दिलेले आणि आता आपण काय केलं? पब्लिश करायचा का? करायचा का पब्लिश? तू बोल. तुला त्याने परवा फ्रायडेला शिकवलेलं समजतंय का? त्यावेळेस सांगितलं होतं तो अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. मग इथं आपण काय करणार? अट्रॅक्टिव्ह दिसतोय का ते चेक करणार. दिसतोय का तुला अट्रॅक्टिव्ह? लाईन बाहेर निघलेले दिसतोय का तुम्हाला अट्रॅक्टिव्ह? नाही दिसत. मग असं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोण घेईल का कंपनीत कामाला? आणि ते Googleला तरी आवडेल का? युजरला आवडलं नाही तर Googleला आवडेल का? Googleचा स्क्रॉलर युजर प्रमाणे काम करतो. ठीक आहे? मग हा व्यवस्थित नाही लिहिलेला तर तो आपल्याला काय करायचा? व्यवस्थित करावा लागेल. मग हा कॉपी करणार आपण कंटेंट, कंट्रोल C करणार. आता ब्लॉगमध्ये टाकतो. परत ब्लॅकला जातो. एंटर केलं. असं एक तुम्हाला काय करावं लागेल? खाली वगैरे व्यवस्थित घ्यावं लागेल. पॅराग्राफ व्यवस्थित करावा लागेल. तर तो दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसेल. अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता मी काय करतो? हा कन्फर्म करून पुढे पब्लिश करतो. झाला पब्लिश. नंतर मला तो दिसतो कसा तो एकदा चेक करायचा. तर मी काय करणार? व्ह्यूमध्ये जाणार. अल्टिमेट गोल काय आपला? दिसायला चांगला आहे. तरी पण सेम तसाच दिसतोय. मग असं जर दिसत असेल तर त्याला मला थोडंसं मेकअप करावं लागेल. कारण आपलं टिप्सच त्याचं आहे. कसं करणार त्याला मेकअप? आपण ह्या ब्लॉगवरती जाणार. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये थीम आपल्याला चूज करायची पहिल्यांदा. तर थीम जर चूज करायची असेल तर लेआउटमध्ये जायचं का थीममध्ये जायचं? दिसते इथे थीम. तर त्या थीमवरती क्लिक करायचं आहे. मग इथं कोणती थीम चांगली वाटते तुम्हाला दिसायला? एक थीम चूज करायची. त्याच्यामध्ये काय करायचं? प्रिव्ह्यू बघायचं. आता ठीक वाटतंय? ओके झालं का?
दुसरं काय करतो? वर गेली ब्युटी पार्लरची. आता काय करतो? इथं प्रिव्ह्यू करतो. आता ठीक वाटते का? पण ते कुठं गेलं? परत पुढं गेलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेले आहेत ब्युटी पार्लरच्या कोणत्या काय. तुमच्या मनाप्रमाणे पण तुम्ही काय करू शकता? घेऊ शकता. कुठे ब्युटी पार्लरचे तुला दिसलेले? खाली गेली. हं? हो. कुठं? तिकडे आतमध्ये. आभाळात घेऊ का वर? आता ओके वाटते का? तर तुम्हाला थीम कशासाठी दिलेत? त्या चांगल्या दिसण्यासाठी. बरोबर आहे? तर मग आता तुम्हाला काय करायचं? हा जो कंटेंट लिहिलेला आहे, तर तो ओके आहे का? सर पण हे हेडलाईन मेन आता टेन आपण हे करणार त्या टेन हेडलाईन व्यवस्थित असली पाहिजे ना अगोदर हेडलाईन. मग काय करायचं पहिल्यांदी? तो इथं खाली काय लिहिलंय? लिहिलंय? हे कस्टम काय करायचं का? अप्लाय करायचंय. अप्लाइंग थीम करायचं. मग ती थीम ओके झाली. मला बघायचं आता माझी पोस्ट कशी आहे? कसं दिसतंय? इथून बघायचं. आता जो आपण कंटेंट लिहिलेला आहे, हा जो कंटेंट लिहिलेला आहे, तो काय ओके आहे का? म्हणजे हा कंटेंट कॉपीड तर नाहीये ना? तर ते मला एकदा चेक करावं लागेल. आता इथं मी कसा करून घेतलेला आहे कंटेंट, तसं तुम्ही खालचा कंटेंट पण करू शकता. ह्या वरचा ओके वाटतोय आणि हे खालचं कुठं गेलेलं आहे? पुढं गेलेलं आहे. ते कारण काय कॉपी केलेलं आहे. मग आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. मी काय शिकवतोय तुम्हाला समजतंय ना? आपला ब्लॉग आणि वेबसाईटचे पेजेस रँकिंग कसे करायचे. तुम्हाला जर ब्लॉग रँकिंग करता आला, तर तुम्ही वेबसाईट पण रँकिंग करतात. पहिल्यांदा आपण मार्केटिंगची डेफिनेशन पाहिली होती. क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राइट टार्गेट ऑडियन्स. मग मी जसं इथं पहिला पॅराग्राफ केलाय का, तसं तुम्हाला काय करायचं? व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसणारा पॅराग्राफ आपल्याला बनवावा लागतो. पण आता हा जो कंटेंट लिहिलेला आहे तो युनिक आहे का? तर तो कसा चेक करायचा? कधी-कधी जसं मगाचं सक्सेसफुल येत होतं आणि इकडे कंटेंट चेंज नव्हता होत, तसं पण होऊ शकतं. पण हा जो कंटेंट तुम्ही कॉपी केलेला आहे, तो युनिक आहे का म्हणताय कॉपीड कंटेंट आहे. तर मग मी इथं काय करतो? एवढा कंटेंट कॉपी करतो आणि कंट्रोल सी करतो. झालं? मी काय करणार मग इथं एक नवीन टूल यूज सांगतोय. किती टूल पाहिले आतापर्यंत आपण? 5 ते 6 टूल पाहिले. पहिला टूल कोणता पाहिला? बोल. 5 टूलची नावं सांगा आत्तापर्यंतची. पिंगडम पाहिला. कशासाठी? स्पीड टेस्टसाठी. नंतर Google कीवर्ड प्लॅनर टूल पाहिला. कशासाठी? कीवर्ड रिसर्चसाठी. नंतर Google ट्रेंड पाहिला. कशासाठी? कंपॅरिझनसाठी. नंतर उबर सजेस्ट पाहिलं कीवर्ड रिसर्चसाठी. नंतर काय पाहिलं? टर्बो आर्टिकल स्पिनर कशासाठी पाहिला? कंटेंट स्पिन करण्यासाठी. आणि आत्ता कोणता पाहतोय आपण? कंटेंट युनिक आहे का नाही ते चेक करण्यासाठी डुबली चेकर. काय नाव पाहतं? एंटर करायचं डुबली चेकरमध्ये आणि इथं प्लॅगॅरिझम तुम्ही त्याला असे हजारो टूल येतात. डुबली चेकर किंवा प्लॅगॅरिझम चेकर. तुम्हाला आता मी काय करतो? जर आपण एखादी वेबसाईट किंवा NMDचीच वेबसाईट काय करू? आपण कॉपी करू. काय करू आपण? एक तुम्ही जर इथं टाकलं, काय सांगितलं? मी जे सांगितलं मला डेटा सायन्ससाठी कंटेंट लिहायचा आहे. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे एखाद्याने सर्च केलं. मंगेशला वाटलं आता ही वेबसाईट काय होते? 1 नंबरला येते. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेची. मग त्यांनी काय केलं? हा कंटेंट कॉपी केला. कोणता कंटेंट कॉपी केलाय मंगेशनी? ह्या वेबसाईटमधला कंटेंट कॉपी केला आणि त्यांनी काय केलं? हा कंटेंट जसा आहे तसंच कॉपी करून मी त्याच्या वेबसाईटवरती टाकला. ब्लॉगरला टाकला किंवा त्याच्या वेबसाईटला जसा आहे तसा टाकला. आपण कंटेंट वेबसाईटमध्ये लिहितो किंवा मग आपल्याला एक टूल ओपन करायचा. कोणता? डुबली चेकर. कुठं केलाय डुबली चेकर? प्लॅगरिझम चेकर इथं. मग इथं काय केलं त्यांनी? चेक केला की तो डुप्लिकेट आहे का नाहीये ते. मग ते तुम्हाला डुप्लिकेट आहे का नाही ते कसं सांगतं? तर इथं जायचं आणि आय एम नॉट
रोबोटवरती क्लिक करायचं आणि चेक प्लेगरिझम करायचं. तुम्हाला ग्रामर चेक करायचंय का प्लेगरिझम? आपल्याला काय कंटेंट युनिक पाहिजे. मग तुमचं युनिक कंटेंट 10% आहे, 100%. आपला 100 पैकी 100% कंटेंट हा युनिकच असला पाहिजे, तरच तुमची वेबसाईट रँकिंग होते. आता इथं दिसतंय का 3% प्लेगरिझम आहे, 14% आहे. ते वाढत चाललंय. का? कारण अजून स्कॅन नाही झाला. प्रोसेसिंगमध्ये 21%. तर Google असं स्कॅन करतं आणि असं Googleला समजतं, की तुमचा कंटेंट युनिक आहे का कोणाचा चोरलेला कंटेंट आहे. आपण हा कंटेंट कोणाचा चोरलाय? NMDचा चोरलाय. मग ते युनिक दाखवल का चेकर दाखवल? तू सांग. पाणी पी तू, लय जांभळ्या दिसतोय. हा? पी ना. आहे. मग असा कंटेंट जर कॉपी टाकला तर तुम्हाला कुठून घेतलाय ते पण तुम्हाला दाखवतं. दिसतंय? 100% तुमचं कंटेंट काय आहे? प्लॅगरिझम आहे. म्हणजे काय? कॉपी. रेडमध्ये दिसतोय. कुठून घेतलाय त्यांनी कंटेंट? वेब्स रिझल्ट NMD प्रायव्हेट लिमिटेड द डिजिन ह्याच्यातून कंटेंट घेतलेला आहे. चॅट जीपीटी टाकला तर ओके ना. मी तुम्हाला तेच सांगितलं, चॅट जीपीटी वरला कंटेंट हा युनिक कंटेंट आहे. चॅट जीपीटी वरला कंटेंट सुद्धा तुम्ही SEO साठी वापरला जातो, पण त्याच्यामध्ये काय आहे ना, की तुम्हाला खूप जास्त टाइम लागतो रँकिंग होण्यासाठी. कारण आपल्याला लोकांना आवडला पाहिजे कंटेंट, तर ऑथॉरिटी वाढते. कारण आपल्या वेबसाईटवरती लोक येणार आहेत का रोबोट येणार आहे? लोक. मग लोक जेवढे जास्त येतील आणि जास्त थांबतील, मग लोकांना कोणता सिंपल लँग्वेज मधला कंटेंट आवडतो आणि चॅट जीपीटी मध्ये सिंपल लँग्वेज मधला कंटेंट भेटत नाही. मग समजलं तुम्हाला? आता आपण काय करू, आपण जो कॉपी केलेला कंटेंट आहे थर्ड पार्टिकल स्पिनर मध्ये काय केलंय, हा सक्सेस केलेला आहे, हा कंटेंट तिथे टाकून पाहू. मग हा कंटेंट युनिक येईल का ते पाहू. Ctrl+C केलं आणि कुठं गेलो, प्लॅगरिझम मध्ये गेलो. हा जो कंटेंट होता तो आपल्याला काय करायचा आहे, आता पूर्ण काढून टाकायचा आहे. Ctrl+A केलं, रिमूव्ह केलं आणि इथं राहून मी काय करतो, Ctrl+P करतो आणि इथं काय करायचं, नॉट रोबोट. चेक प्लॅगरिझम. काय झालं? म्हणजे घरी गेला. 100% युनिक दाखव. मग हा टूल यूज करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? टूल कशासाठी यूज करायचा आहे? तर मग चेक हे सगळे टूल यूज करणं चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर. तर तुम्हाला अशा प्रकारे ब्लॉग लिहायचा आहे आणि त्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये टाकायचंय ब्लॉगमध्ये. मग हिथून तुम्ही जर कंटेंट टाकला तुमच्या ब्लॉगमध्ये, तो कंटेंट ब्लॉगमध्ये पण ओके बसतो. तर बघा, मी इथून कंटेंट टाकतो. तुम्हाला कोणता टूल कसा यूज करायचा आहे हे पण डॉक्युमेंट्समध्ये पण भेटतो आणि लिंकचा पण ऑप्शन आहे. मग हा कंटेंट मी काय करतो, तुमच्या ब्लॉगमध्ये टाकतो. Ctrl+A कॅन्सल केलं.
आला का ओके? समजलं का तुम्हाला? कंटेंट म्हणजे मी टूल कशासाठी शिकवतोय तुम्हाला? तुम्ही असं हे दाबीत बसला असतात, काय काय दाबीत बसला असतात, इंटर 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 दाबत बसला असतात आणि तो अट्रॅक्टिव्ह दिसलाच नसता. आता मला हे थीमच नाही आवडली, मला थीम चेंज करायची. थीम कशी चेंज करायची आपल्याला कोण सांगाल? आपल्या क्लासमध्ये हुशार मुलगी कोण आहे? पूजा शिंदे, सांगा. शेजल देशमुख, अनिल वाघ. मला सांगा थीम चेंज करायची कशी करू? तुम्हाला आवाज येतोय का? आम्ही आता प्रॉपर टाकलं. कसा प्रॉपर टाकायचा? कंटेंट जर तुम्ही डॉक्समध्ये टाकून कॉपी केला आणि इकडे जर टाकला तर तो साईज वेगळीच होत नाही. मग जर तुम्ही डुप्ली चेकरमध्ये जर कॉपी कंटेंट केला, तो युनिक आहे का नाही तो चेक करायचा आणि तिथूनच कॉपी करून डायरेक्ट ब्लॉगमध्ये किंवा वेबसाईटमध्ये टाकायचा. वेबसाईटमध्ये नाही तर मग आपल्या वेबसाईटचा कसा कंटेंट आहे, एका साईटला गेलाय त्याचा युनिकनेस आणण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. टिप्स फॉर मेकअपसाठी मी चेक केलं. आता मला तुम्हाला काय करायचंय? थीम चेंज करायची. तर थीममध्ये जाण्यासाठी कुठे चेक करणार तुम्ही? त्याच्या लोगोवरती चेक करायचं आणि इथं खाली दिसते थीम. ह्या थीमवरती जाऊन आपल्याला मग तो आता जो ते होता तो व्यवस्थित दिसत नाही. तर कोणता चांगला दिसेल? तर हा चांगला सर दिसेल. आपल्याला ऑप्शन पण येत असतं ना चेंजेसचे ऑप्शन येतात. मग इथं नाही सर्च करायचे. सर्चचे पण ऑप्शन आहेत आणि तुम्ही स्वतः पण कॅनव्हावरती बनवून टाकू शकतात. इथं बघ कस्टमाइज आहे आणि अप्लाय. मी इथं बघून पाहतो की आता हा जो मी यूज करतोय तो कसला चांगला दिसेल ते. आता दिसला का जबरदस्त? पण मला तुम्ही सांगा हा अट्रॅक्टिव्ह दिसतोय का? नाही दिसत. मग हे अट्रॅक्टिव्ह ओके, बाकी तर सगळं ओके दिसतंय. वरती कलर पण चांगला आहे, खाली पण अट्रॅक्टिव्ह अजून दिसत नाही. अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? जसं की गॉगल घातल्यावर अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो माणूस. रिंग घातल्यावर अजून चांगला दिसतो. मग तसं अजून काय घातलं पाहिजे ह्याला? तर ह्याच्यामध्ये इमेजेस कमी येतं, व्हिडिओ कमी येतं म्हणून तो काय दिसत नाही? अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. मग तुम्हाला आपलं अल्टिमेट गोल काय आहे, की लोकांनी जर इथं आले, ह्याच्यावरती केली तर 2 सेकंदात काय होणार? तो खाली जाणार. पण हा जो कंटेंट त्यांनी लिहिलेला आहे, तो मोर दॅन 800 वर्ड आहे का? हे चेक करायचं. तर कसं चेक करणार आपण? कसं चेक करणार? कोणती? मग इथं जाऊन कॅरेक्टर काउंटिंग मध्ये जायचं आणि तो कंटेंट जर 800 वर्ड पेक्षा जास्त नसेल तर तो वाढवा लागेल. दिसतंय? आणि इथं तो काय केला? कॉपी केला. किती आहे? किती कॅरेक्टरचा आहे? 1779 म्हणजे मोर दॅन दॅट आहे. आपला 800 वर्ड प्लस पाहिजे होता तर आहे. डबल आहे. तर हे कशासाठी तुम्हाला करायचंय? जेवढा मोठा जास्त कंटेंट असेल तेवढं काय होणार आहे तुम्हाला? जेवढा जास्त मोठा कंटेंट असेल तेवढं काय होणार आहे? कीवर्ड त्याच्यामध्ये जास्त बसणार आहेत. आणि मग तुम्ही जर बघा आता एक शेती आहे 1 एकर आणि 1 एकर शेतीमध्ये जर आपण काय केलं? आंब्याची झाडं लावली किंवा कशाची लावली? लिंबाची झाडं लावली. मग एका एकरमध्ये असं डिस्टन्स सोडून झाड लावलं पाहिजे का एकावर एक झाड लावलं पाहिजे? प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे एका एकरमध्ये जर 5 लाख झाडं लावली तर बसतील का? खूप दाट होतील. काहीच येणार नाही. त्याच्यामुळे एक डिस्टन्स ठेवलं पाहिजे. मग वेबसाईटमध्ये पण आपल्याला कीवर्ड मॅपिंग करायचं असतं. काय करायचं असतं? कीवर्ड मॅपिंग करायचं असतं. तर मग कीवर्ड मॅपिंग जर करायचं असेल आपल्याला तर पर्टिक्युलर डिस्टन्सने आपल्याला कीवर्ड तिथं मॅप करायचे असतात किंवा लावायचे असतात. मग जर आपली NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे ही रँकिंग होते. तर का रँकिंग होते? तर तुम्ही इथं बघा हा जो कंटेंट आहे हा 100 वर्डचा कंटेंट असेल एवढा इथून इथपर्यंत. किती वर्डचा कंटेंट असेल इथपर्यंतचा? 100 वर्ड. 100 पेक्षा जास्त असेल. एवढा फक्त मी कॉपी केलेला 100 असेल का 150 असेल? ते चेक कर. पण अंदाज पंचे सांगा 100 असेल. मग 100 जर असेल किंवा 150 असेल तर 100 जर वर्डचा जर कंटेंट असेल
तर तुम्हाला कीवर्ड मॅपिंग म्हणजेच कीवर्ड डेन्सिटी किती पर्सेंट पाहिजे. तुम्ही जर एका पेज हा जो आपला 1700 वर्डचा कंटेंट आहे, तर 1700 वर्ड मध्ये तुम्ही जर 500 जर किती 1700 वर्ड मध्ये जर तुम्ही काय केले, वर्ड किती तर 1700 आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कीवर्ड किती टाकले 1500 टाकले, तर तुमचं रँकिंग होईल का? नाही होणार. तर तुमचा जेवढा कंटेंट आहे त्याच्यातले फक्त 2 to 3% कीवर्ड डेन्सिटी पाहिजे. मग जर 100 वर्डचा जर तुमचा ब्लॉग असेल, 100 वर्डचा जर तुमचा ब्लॉग असेल, तर त्याच्यामध्ये कीवर्ड किती पाहिजे? 2 ते 3. मग हा 100 वर्डचा कंटेंट आहे, तर इथं बघा डेटा सायन्स दिसतोय इथं एक कीवर्ड, नंतर कुठं दिसतोय, नंतर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आणि अजून डेटा सायन्स इन वन ऑफ मोस्ट पॉप्युलर. आणि खाली येतं. म्हणजे 4च कीवर्ड आले 150 मध्ये, तर बरोबर आहे. तर हे जे डिस्टन्स पण तुम्हाला, मग कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड किंवा कीवर्ड डेन्सिटी म्हणजे पर्सेंटेज ऑफ कीवर्ड इन कंटेंट. समजलं तुम्हाला? ठीक आहे. आजचे लेक्चर कोणाकोणाला समजला? काय काय शिकवलं आजच्या लेक्चर मध्ये? नागेश भाई, आजच्या लेक्चर मध्ये मी काय काय सांगितलं? तुमचा एसईओ ची डेफिनेशन सांगितली. एसईओ म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. ब्लॉग पण रँकिंग होतो, वेबसाईट पण रँकिंग होते, पण त्यासाठी तुम्हाला काय लागतं? कीवर्ड रिसर्च करावं लागतं. पण कीवर्ड आता जो हा कंटेंट रँकिंग झालाय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, हा 1 नंबरला वेबसाईट दिसते आपली एसईओ मध्ये दिसते. तर ही का रँकिंग झाली सांगा तुम्ही? आपण एसईओ चे सगळे रूल फॉलो केले. पहिला रूल काय फॉलो केलाय मंगेश? बोल. कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च रूल आहे का? हा? युनिक कंटेंट घेतला आपण. पहिले तर युनिक कंटेंट घेतलाय. युनिक कंटेंट म्हणजे काय? कोणाचा कॉपी नाही कोणाचं केलेला. कॉपी नसतं. आणि आपल्या आता तुम्हाला हे जो वेबसाईट आहे ह्याचा कीवर्ड काय आहे? हेडलाईन काय आहे याची? बेस डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. हे काय हेडलाईन आहे का टायटल आहे? हेडलाईन. बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. टायटल आहे का डिस्क्रिप्शन आहे ते? आणि डिस्क्रिप्शन काय आहे? तर मी आता हे कंटेंट, ही वेबसाईट रँकिंग झाली त्याच्यावरती मी क्लिक केलंय. ही वेबसाईट का रँकिंग झाली? तर आपण गुगलचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलेत. जसं गुगलने सांगितलं होतं की अट्रॅक्टिव्ह पाहिजे, तर आहे अट्रॅक्टिव्ह. ह्याच्यामध्ये 800 वर्डचा 800 वर्डचा काय पाहिजे? कंटेंट पाहिजे. तर तो 800 वर्डचा पण कंटेंट आहे. त्याच्यानंतर गुगलने काय सांगितलं होतं? लोडिंग टाइम 3 सेकंदपेक्षा कमी असला पाहिजे. तर आपण कशामध्ये चेक केला? पिंगडम मध्ये चेक केला, तो पण आहे. पण आता दुसरं काय केलंय? ह्या वेबसाईटचं टायटल काय? ह्या वेबसाईटचं टायटल काय? तू सांग. बेस डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तुला कसं समजलं? हा? कसं चेक करायचं टायटल काय आहे ते? तू सांग काय आहे टायटल? हेडलाईन काय आहे आणि टायटल काय आहे ते सांगा. मंगेश तू सांग. हेडलाईन काय आहे आणि टायटल काय? हेडलाईन काय आहे? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. आणि टायटल काय आहे? हेडलाईन एकच नसतं. ह्यो आपल्याकडे प्रेमाने पाहतोय, ह्यो स्माइल करतोय, पण ह्याच्या मनात आपल्याबद्दल किती राग आहे हे तुला माहिती आहे का? मन बघू शकतो का त्याच्या आतमध्ये डोकून? बघू शकतो का? मग तसं हृदय म्हणजे काय? टायटल आहे. आणि हेडलाईन म्हणजे काय? डोकं. डोक्यातलं काय? हेडलाईन आपल्याला दिसू शकते, म्हणजे हेड दिसू शकतो. सेल्फी काढल्यानंतर डोकं दिसतं, हृदय दिसतं का किती मोठं आहे ते? मग ते हृदय पाहण्यासाठी काय करायला लागेल? कंट्रोल यू करायचं. कंट्रोल यू केल्यानंतर काय होतं? काय हेडलाईन? टायटल काय आहे? बेस डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. 100% गॅरंटी. मग तू काय म्हणला नुसतं बेस्ड डेटा सायन्स आहे, पुढं पण लिहिलेलं आहे. म्हणजे टायटल म्हणजे वेबसाईटचं हृदय असतं.
जर माणसाला हृदय नसेल तर काय कामाचा आहे का माणूस? आणि माणसाला जर हेडलाईन नसेल म्हणजे हेड नसेल तर काय कामाचं आहे का? म्हणजे हेड पण पाहिजे आणि हृदय पण पाहिजे. पहिले ते इम्पॉर्टंट काय आहे? हेडलाईन आहे. नंतर इम्पॉर्टंट काय आहे 2 नंबरला? 2 नंबरला इम्पॉर्टंट काय आहे? डिस्क्रिप्शन. टायटल. 3 नंबरला इम्पॉर्टंट काय आहे? डिस्क्रिप्शन. मग आता तुम्हाला मी जर इथं काय केलं विचारलं, ह्या वेबसाईटचं डिस्क्रिप्शन काय आहे? तर डिस्क्रिप्शन किती लेंथचं असतं? चुकीचं सांगितलं ह्याने. मग त्याच्यामुळे रूल्स अँड रेग्युलेशन माहित असले पाहिजे. 90 characters. पोलीस व्हायला उंची किती लागते हेच माहित नाही तुम्हाला आणि तुम्ही पोलीस भरती करताय, जमल का? नाही जमणार. तू सांग, हुशार दिसतोय तू, जाऊन आलाय. 90 characters. डिस्क्रिप्शन किती असतं? 90 कॅरेक्टर. आणि टायटल लेंथ किती असते? 30 sir. 30. तर ह्याने चुकीचं सांगितलंय. टायटलची लेंथ किती असते सांगितलंय मी? चुकीचं तुम्ही ऐकलं ना, मग चुकीचं शिक. तुम्ही गुगल ऍड आणि SEO एकाच वेळेस शिकतात म्हणून तुम्हाला तर असंच आहे. गुगल ऍडची हेडलाईन किती असते? 30 कॅरेक्टर असते. पण आपण SEO शिकतोय आता, तर SEO ची लेंथ किती असते तू सांग? 30 to 50 कॅरेक्टर. किती असते? 30 to 50 कॅरेक्टर. मग आपली जी वेबसाईट आहे तर ती कोण स्क्रॉल करतं? गुगल स्क्रॉल करतं. मग गुगलला कोणती लँग्वेज समजते? जसं एखाद्या माणसाला हे वाचता येतंय, तसं जर गुगलचं जर स्क्रॉलर आलं, गुगलचे 2 स्क्रॉलर असतात. एक म्हणजे कोणता? पिक्सल आणि दुसरा म्हणजे काय? टेक्स्ट मधला. गुगलचं स्क्रॉलर कोणता येणार आहे हे समजणार आहे का तुम्हाला? नाही. मग ह्याला तो इमेज मध्ये कन्वर्ट करतो आणि हे काय लिहिलेले ते डिसाईड करतो. मग तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला की गुगलला कोणती लँग्वेज समजते, तर गुगलला HTML आणि पिक्सल लँग्वेज समजते. म्हणजे इमेज कुणाची पण टाकली तर ती कुणाची इमेज आहे ते डिटेक्ट करतो तो. मग इमेज कशामध्ये असते? पिक्सल मध्ये असते. मग ही जी हेडलाईनची लेंथ आहे ते किती असते? 30 to 50 असते. आणि टायटलची लेंथ किती असते? 30 to 50 असते. आणि जर तुम्हाला तुमची वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर नुसता कीवर्ड त्याच्यामध्ये टाकून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे तुमच्या बिझनेसचं नाव पण आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? म्हणजे जर आपला सगळ्यात जास्त लोक सर्च करणार आहे डेटा सायन्स कोर्सेस असा कीवर्ड सर्च केलेला आहे, सगळ्यात जास्त लोक तो सर्च करतात. पण आपण वेबसाईट कोणती रँकिंग करतोय? NMD प्रायव्हेट लिमिटेडची. तर NMD प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या टायटलमध्ये आलं पाहिजे. नाही आलं तर तुमची वेबसाईट रँकिंग होणार नाही. मग जर तुम्ही कंट्रोल U जर केला असेल तर तुम्हाला इथं NMD प्रायव्हेट लिमिटेडचं नाव द्यावं लागेल. दिलंय का? द बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, 100% प्लेसमेंट गॅरंटी. तर इथं NMD प्रायव्हेट लिमिटेड अजून नाव द्यायला पाहिजे, तर तिथं ऍबसेंट आहे. आणि ही किती पिक्सेल आहे? तर तुम्हाला हे टायटल आहे, तर टायटलची पिक्सेल किती लागते? टायटलची पिक्सेल किती पाहिजे आपली? 30 to 50 characters. अरे पिक्सल मध्ये समजतं का? पिक्सल आणि कॅरेक्टर मध्ये 30 to 50 कॅरेक्टर म्हणजे ABCD हे किती कॅरेक्टरचं आहे? 30 to 50 मध्ये आहे का? कसं समजलं तुम्हाला? कसं चेक करणार? कॅरेक्टर काउंटिंग मध्ये. पण ह्याची पिक्सेल पण आता गुगलचा स्क्रॉलर आला तो हे चेक करतो सगळं. ही लँग्वेज काय आहे खालची आपल्याला नाही समजत, पण ते गुगलला समजणार आहे. तर पिक्सल लँग्वेज किती पिक्सल असले पाहिजे तुमचं टायटल? 240 पिक्सेल पासून 440 पिक्सेल इन बिटवीनच असला पाहिजे टायटलची पिक्सेल. डिस्क्रिप्शनची पिक्सेल किती? 722. बघा, तुमचा फोटो काढला तर तो किती पिक्सेलचा फोटो आहे माहिती? KB मध्ये असतो, MB मध्ये असतो. पिक्सेल म्हणजे काय? एक बॉक्स आहे, एक छोटासा टिपका आहे. एक बॉक्स आहे तर त्या बॉक्सवरती किती टिपके येतं? 100 पिक्सेल म्हणजे काय? एका बॉक्स मध्ये 100 काय? डॉट 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 टिपके येतं. आणि जेवढे जास्त त्याच्यामध्ये टिपके असणार तेवढा काय होणार? तो चांगला दिसणार. जर कमी असेल तर तो इमेज फाटतो आणि जास्त जर असेल तर ते इमेज फाटत नाही. टायटल पिक्सेल किती म्हणा सर? हा? टायटल टायटलची जी पिक्सेल असते ती किती असते? 242. किती सांगितलं मी? 440.
डिस्क्रिप्शनची जी असते तर ती किती सांगितली मी 720 पासून असते 720 आणि मेटा डिस्क्रिप्शन जे असतं ते कितीपर्यंत असेल 920 पासून 900 पासून 1080 पिक्सेल पर्यंत. मग आपण जे लिहिलेले ते बरोबर आहे का ते चेक कसं करणार? पिक्सेल कशी मेजर केली जाते तू सांग? लेट झालंय आपल्याला सांगा. पिक्सेल कशी मेजर केली जाते? त्यासाठी एक टूल वापरला जातो. नागेश शिंदे, करण शिंदे, पूजा शिंदे. अजून कोण आहे का शिंदे? हा? हा. एकनाथ शिंदे यायला राहिलाय. बोला. पिक्सेल तुम्हाला माहित नाही कशात चेक करायची? टू द वेब. मग SEO करायचं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. गुगल मेटा डिस्क्रिप्शन टेस्टर आहे. तर मग आपण काय लिहिलेले? टायटल लिहिलेले. तर ते जे लिहिले ते कॉपी केलं मी. ते बरोबर आहे का? ते चेक करतो. आणि इथं काय करतो? दिसतंय का इथं मेटा डिस्क्रिप्शन ते? इथं जाणार मी आणि इथं चेक करणार. पेज टायटल. कंट्रोल V. किती पिक्सेल आहे? 555 आहे. किती आहे? 505. मग हे जास्त झाले. आपल्याला काय कमी करायचंय. किती सांगितलं ना? 450 पर्यंत. 440 पर्यंतच लिहायचंय. मग कसं लिहिणार तुम्ही? वेबसाईटला डेव्हलप हा? त्यांच्याकडून करावं लागेल ना चेंजेस त्यामध्ये कोणाकडून? वेबसाईटमध्ये. मग त्यांच्याकडून करायचं. मग तुम्ही कशात शिकतात? तुम्हाला थोडंफार तर वेबसाईट डेव्हलपमेंट आपण शिकवत नाही का तुम्हाला? शिकवते तुम्हाला टायटल आणि टायटल डिस्क्रिप्शन हे वेबसाईट डेव्हलपरच चेंज करतो. पण तुम्ही जर केलं तर तुम्हाला बेटर आहे ना. याची पिक्सल चेंज करायची आपल्याला. सांगणार आपण पण अपडेट करणार तर काही होत. किंवा आपण लिहून दिलं तर तो पण कर. मग ह्याची पिक्सल मला कमी करायची. कशी करू? तुम्ही काय केलं? बेल्ट जर मोठा जाड घातला तर तुमचं वजन वाढणार आहे का? वाढणार आहे का नाही? तुम्ही मोबाईल जर खिशात ठेवला तर ते मोबाईलचं वजन पण तिथं कॅल्क्युलेट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय? ह्याचं पिक्सेल कमी करायचे. तर हे सगळं कॅपिटलमध्ये लिहिलेलं ना ते कमी करायचंय. तर बघा हे कॅपिटलमध्ये लिहिले ते जर कमी केलं तर पिक्सेल कमी होते का? झाली का कमी? दिसतंय? झालं का? आणि आता ही पुणे लिहिण्याची काही गरज आहे का? पुणे लिहिण्याची गरज आहे का? इथे एक स्पेस दिलेला आहे मध्ये. तो स्पेस जर कमी केला तर? स्पेस कमी केला आणि कॅपिटलायझेशन जर अवॉइड केलं तर तुमची पिक्सेल कमी होते. तुम्ही जेवढं कमी करणार तेवढं तुमच्यासाठी बेटर. क्वेश्चन आहे. आता आपण पुणे आपला जो कीवर्ड आहे तो जे सर्च केला बेस्ट डाटा सायन्स कोर्सेसचे जे सर्च करतील मग ते सगळीकडे विचारलं सर. मग त्याला आपले पर क्लिक वगैरे ते सगळे आपले हे पण होईल ना. बेस्ट डेटा सायन्स कोर्सेसला जास्त लोक सर्च करतात का फक्त डेटा सायन्स कोर्सेसला जास्त? मग ते पहिल्यांदा चेक करायचं. कारण जो सगळ्यात जास्त लोक सर्च करतात तो जो कीवर्ड टाकलाय ना तो पण चुकीचा टाकलाय. कारण ते आधी तुम्हाला बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस सर्च करत होतं. आता झालं का? हे बरोबर आहे. कारण इथे NMDचं नाव पण पाहिजे ब्रँडचं. समजलं का? किंवा मग तुम्हाला काय करायचंय? आता हे जे तुम्ही काय टाकलंय डिस्क्रिप्शन जे टाकलंय ना तेच चुकीचं टाकलंय. 100% प्लेसमेंट गॅरंटी. तर जे डिस्क्रिप्शन टाकलंय ना हेडलाईन टाकलंय ना ते चुकीचं टाकलंय. का हेडलाईन चुकीचं टाकलंय? इथे टाकायला पाहिजे डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. 100% प्लेसमेंट गॅरंटीचं काय घेणं देणं आहे का? का घेणं देणं आहे? ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकायला पाहिजे. कारण तुमचं टायटल दिसतं का कोणाला? हृदय कोणाला दिसतं का? नाही दिसतं. तुमचं हेडलाईन दिसणार आहे. हेडलाईन मध्ये 100% प्लेसमेंट टाका किंवा डिस्क्रिप्शन दिसतं तर डिस्क्रिप्शन मध्ये टाका. तर मग इथं काय करणार? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे
हे पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करायचं. असं व्हर्टिकल स्लॅश जर दिला बघा 149 असेल तरी पण ते काय रेड मध्ये दिसतंय. मग इथं द्यायचं आणि आता काय NMD प्रायव्हेट लिमिटेड. बिझनेसचं नाव असलं हे तुमचं प्रॉपर झालं. मग तुम्ही कीवर्ड काय पण टाका, बेस्ट टाका, नियर मी टाका. तर हा जो सगळ्यात जास्त कीवर्ड सर्च केला जातो म्हणजे प्रायमरी कीवर्ड तुमच्या टायटल मध्ये पाहिजे. नंतर दुसरं काय आहे, इथं मेटा डिस्क्रिप्शन आहे. मेटा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय टाकणार, मग तुम्ही मेटा डिस्क्रिप्शन मध्ये टाका हेच बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ 100%. पुण्यालाही राहिलं. तर हे पुणे काढून टाका मग आता. कारण वरती लिहिलेलं ना टायटल मध्ये. %. GU असतं का A असतं? हे तुम्ही काय करा असं पुढे टाका. हे जे पिक्सेल किती लागते 720 पर्यंत तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाका. 157 to 168 कॅरेक्टर असतात तर तेवढे तुम्ही लिहा, ते कॉपी पेस्ट त्याच्यामध्ये टाका. सगळ्यांना समजलं SEO? कोणी जर डाऊट असेल वेबसाईटला जाऊ आपल्या. SEO आणि या वेबसाईट मध्ये गेलो बघा. आता ज्यावेळेस मी गुगल वरती सर्च विचारा आधी तुम्ही क्वेश्चन. त्यातलं डाटा सायन्स कोर्सेस इन पुणे हे काय आपलं टायटल आहे, हेडलाईन आहे. हेडलाईन आहे. हेडलाईन म्हणजे दिसतंय ना डोळ्याला, ओके. डोळ्याला जे दिसतं ते हेड असतं. आता टायटल तुम्हाला इथं दिसतंय का? टायटल आणि डिस्क्रिप्शन दिसतच नाही कोणाला. आणि तुमचे हेडलाईन जे असतं तेच टायटल पण टाकू शकतात तुम्ही, असं काय नाही. पण मग तुम्हाला मल्टिपल कीवर्डला रँकिंग नाही होणार वेबसाईट. आपला अल्टिमेट गोल काय आहे, एकच एखाद्याने सर्च केलं जनरेटिव्ह AI कोर्सेस तरी आपलीच वेबसाईट. एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन इंडिया तरी पण आपलीच वेबसाईट एक नंबरला आली पाहिजे. एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस फीज तरी पण आपलीच वेबसाईट एक नंबरला आली पाहिजे. का? कारण आपला अल्टिमेट गोल काय, जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती घेऊन येणं. जेवढे जास्त लोक आपल्या वेबसाईटवरती येतील तेवढं काय होणार आहे, टायटल कोणतं यातलं सर? टायटल तुला तेच सांगतोय ना बघ. टायटल कंट्रोल U करायचं खाली टायटल मध्ये आतमध्ये दिसतं. आतमध्ये दिसतं. टायटल आणि प्रत्येक डिस्क्रिप्शन. वेबसाईटला असं दिसतं कंट्रोल यू केल्यावर. जर तुम्ही टायटल जर नाही लिहिलं कुठे जर नसेल लिहिलं तर त्याचा SEO केलेला आहे. मग हे तुम्हाला कसं लिहायचंय, हे तुम्हाला लिहायचंय तर हे हेडर सेक्शन मध्ये टाकावं लागतं. चेंजेस करायचे. तर ते शिकवायचेत ना पुढे, तुला एका दिवसातच सगळं शिकू का? ह्याचं हेडर सेक्शन ओपन करायचं. तर हेडर सेक्शन ओपन करण्यासाठी तुमच्याकडे काय लागतं, ऍक्सेस लागतात वेबसाईटचे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे जे असतं ते हेडर सेक्शन आहे. ह्याच्या आतमध्ये जे चेंजेस केले जातात त्याला बोलतात ऑन पेज SEO. आतमध्ये ओके. ऑन पेज SEO म्हणजे काय, वी वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट फॉर दॅट वी नीड अ क्रेडेन्शियल. आणि ऑफ पेज SEO ला आपल्याला काहीच लागत नाही. मग तुम्हाला आता सपोज ही वेबसाईट आहे, ही NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, चेंजेस करायचे. मग ह्याचे क्रेडेन्शियल लागतील. कसे क्रेडेन्शियल ओपन करायचे, WP-admin ओपन करावं लागेल. दिसतंय ना, ह्याच्यात एंटर करायचं. मग इथं तुम्हाला काय लागणार, इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचंय. तू इन्फोसिसचं ऑन पेज SEO करू शकतो का? नाही. का? तुझ्याकडे ऍक्सेस नाही तर. तू NMDचं करू शकतो का? जर तुला मी ऍक्सेस दिले तरच तू टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज चेंज करू शकतो. तर मग ऑन पेज SEO किती % इम्पॉर्टंट आहे, 75% इम्पॉर्टंट आहे, 70% इम्पॉर्टंट आहे. तर 70% इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यात काय काय येतं ऑन पेज SEO मध्ये, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेजेस आणि H1 to H6 टॅग. तर ते शिकवलं नाही मी. तर आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा, इथं युजर नेम टाकायचं, इथं पासवर्ड टाकायचं, इथं लॉग इन टाकायचं,
हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर आपण प्रॅक्टिकल पाहणार आहे तिथे समजेल. नाहीतर तुमचं वेबसाईट डेव्हलपमेंट कोणाकोणाचं झालंय त्याला माहित असेल, नसेल झालं तर आपण ते पण घेणार आहे. आधी SEO क्लिअर झाल्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट तुम्हाला घेऊ. WordPress वर बनवलंय. हो, वर्डप्रेसवरती. आणि जर वेबसाईट जर PHP मध्ये असेल तर तिथं WP टाकलंय, वर्डप्रेस टाकलंय. WP म्हणजे काय? वर्डप्रेस. पण ती जर PHP मध्ये असेल तर तुम्हाला काय टाकावं लागेल? PHP टाकावं लागेल. .NET मध्ये असेल .NET टाकावं लागेल आणि डॅश ॲडमिन करावं लागेल. काय कोणती पण वेबसाईट असेल तरी पण तुम्ही चेंजेस करू शकता. ते बेसिक चेंजेस आहेत फक्त. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. तर आता जे SEO साठी होते ते जाऊ शकतात.